एक दुर्दैवी बातमी समोर येते आहे। मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये एक क्रेन कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये 8 ते 10 जण जखमी झाल्याचं कळत आहे। क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना ही मोठी दुर्घटना घडली आहे। कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट्सवर ही क्रेन कोसळली आहे। दुर्घटना मालवाहतूक मार्गावर घडल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम सुदैवाने झाला नाहीये, मात्र रेल्वेकडून या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भातले? मोहिनी, कुर्ल्यामधल्या ट्रान्स हार्बर जी लाईन आहे त्या मार्गाच्या बाजूला नजीकच एक इमारत आहे। या इमारतीचं डिमोलेशन जे आहे ते करण्यात येणार होतं आणि त्यासाठी क्रेनच्या साहाय्यानं आपण जर पाहिलं तर एक छोटी जेसीबी जी आहे ती वरती ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येत होता आणि त्याचवेळी ही क्रेन जी आहे ती संपूर्ण कोसळलेली आहे आणि या रेल्वे पटरीच्या बाजूला ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यावरती ही संपूर्ण क्रेन जी आहे ती कोसळली आपल्याला पाहायला मिळते। जी माहिती प्राथमिक मिळालेली आहे त्या प्राथमिक माहितीनुसार 7 ते 8 जण जखमी जे आहेत ते असल्याची माहिती सध्या मिळालेली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण झोपडपट्टीवरती किंवा या घरांवरती ही क्रेन जी आहे ती कोसळलेली आहे आणि त्या क्रेनचे पार्ट्स जे आहेत ते वेगळे करण्याचा प्रयत्न जो आहे तो यंत्रणाकडून केला जातोय। आपण जर पाहिलं तर रात्रीच्या सुमारास ही इमारत जी आहे ते डिमोलेशनसाठी काम जे आहे ते सुरू होतं। क्रेनच्या माध्यमातून ती संपूर्ण काम जे आहे ते या ठिकाणी हाताळलं जात होतं। सरकारी इमारत आहे, तिचं डिमोलेशन जे आहे ते करण्याचं काम या ठिकाणी यंत्रणांकडून केलं जात होतं आणि त्याचवेळी अचानक लोड जो आहे तो वाढला आणि ही क्रेन जी आहे ती खाली कोसळली आणि या झोपडपट्टीवरती कोसळली आपल्याला पाहायला मिळते। 7 ते 8 जण यामध्ये जखमी आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि सध्या युद्धपातळीवर ही सगळी यंत्रणा जी आहे ती क्रेन जी आहे ती बाजू करण्याचं काम जे आहे ते नक्कीच विनायक, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।